the word. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर हे शेतात यायचा आपला रस्ता आहे आणि हे बघा आपलं शेत आहे. हे बघा कंपाऊंड. तर चला तुम्हाला परत दाखवते तिकडे. आणि ही अशा प्रकारचं चिखल आहे. तर चिखल आपलं हे झाड आहे जिथे आपण बसून रोज डबा खातो, जेवण करतो. आणि हे बघा हा तार कशासाठी आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा तार कशाला बांधला इथं. तर मी याच्याबद्दल सांगते तुम्हाला. थोडं थांबा, मला जाऊ द्या आतमध्ये. बघा हे बघा असं तार ओलांडून जावं लागते. आणि हे बघा हे झाड आहे आपलं. आता इथे डब्बा ठेवून घेते मी. बघा आणि हे बघा डब्बा ठेवला आहे इथं झाडाखाली. आणि हे झाड आहे आपल्याला. तर हे बघा कपाशीचे झाडं आपल्या किती सुंदर अशी फुलून आले आहे. राशी 659 कपाशीचं झाड आहे हे. आणि खूप छान असं फुलून आलं आहे. या झाडाला आपल्याला आता खत द्यायचं आहे. बघा मग तुम्हाला दाखवते. बघा हे बघा याच्या आतमध्ये कापूस असते. हे बघा याला म्हणते बोंड कपाशीचे. आणि बघा किती छान असं वाढून आलं आहे झाड. तर अशी एक लग पराठी आहे. पराठी म्हणतो आम्ही याला. कापसाची झाडंसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर खूप छान असं वातावरण आहे इथे. आणि काल पाऊस भरपूर झाला, त्याच्यामुळे आज खत देणं खूप आवश्यक आहे. कारण पावसामध्ये खत छान असं जिरून जाते आणि झाडाला लागते. त्याच्यामुळे आज आम्ही तसं कालच खत देणार होतो, पण काल खूप पाऊस होता दिवसभर, त्याच्यामुळे काल खत देऊ शकलो नाही. तर आता म्हटलं चला आज खत देऊन टाकावं. तर आता आम्ही खत देणार आहोत. तर बघा बाया येत आहे तिकडून. ते बघा गाव दिसत असेल तुम्हाला, झूम करून दाखवला की. आणि तर आता बाया येणारच आहे आत्ता. तर बाया आल्यानंतर लगेचच खत द्यायला सुरुवात करू लवकर. कारण पाण्या पावसाचं सांगता येत नाही. आणि आभाळही खूप आहे. आभाळ बघा, आभाळ धरूनच आहे आत्ता. पण आभाळ काही असं खुलं झालेलं नाही आहे. आणि असं छान कपाशीचे झाड आहे आमचे. आणि पराठी खूप चांगली आहे यावर्षी. पराठी खूप चांगली आली आहे. पण आता शेवटपर्यंत समजा आता सध्या तरी खूप चांगले आहे. कारण डुकराचा खूप त्रास आहे आमच्याकडे. आणि हे तुम्हाला मी सांगतो म्हटलं होतं पण लक्षात नाही राहिलं माझ्या. थांबा 1 मिनिट दाखवते. हे तुम्हाला दिसत आहे ना या सिल्वर पट्ट्या पहा. हे जे आहे ना, आणि हा तार आहे, हा डुकराचं नियोजन करण्यासाठी बांधलेला आहे. कारण डुकरं खूप आहे इकडे. आणि पराठीला बोंडसुद्धा ठेवणार नाही डुकरं, जर डुकराचा धुमाकूळ लागला तर. म्हणून त्यासाठी हा पर्याय आहे. तार बांधला आहे पूर्ण शेताला कंपाऊंड केलं आहे तारांनी. आणि ही अशी पट्टी बांधली आहे. सध्या तरी कमी आहे, पण आता समोर सांगता येत नाही कारण बोंड लागले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या शेतालगत सगळे सोयाबीन आहे आणि आमचंच फक्त कपाशी आहे. आणि दूर आहे थोडी कपाशी, तर तिथे काही बोंड अजून लागलेले नाही आहे. झाडाचे लहान आहे त्यांचे, त्याच्यामुळे. तर अशा प्रकारचं सगळं असं वातावरण आहे बघा. खूप छान असं वातावरण आहे आजचं. आणि तर आता खत द्यायला सुरुवात केली आहे मी. तर बाया तिकडे त्या तासाने खत देत आहे आणि मी या तासाने खत देत आहे. तर याला तास असं म्हणतात. हे सरळ लाईन दिसत आहे तुम्हाला कपाशीची. पराठीला खत देणं सुरू आहे आपलं. तर सगळ्यांनी बघा एका मुठीमध्ये म्हणजे 1 मूठ 2 झाडं झाली पाहिजे, अशा प्रकारे खत द्यायचं आहे. तर आपल्या कपाशीला हे 3रं खत आहे. याआधी 2 वेळा खत देणं झालं आहे. तर खत कशासाठी द्यावं लागते हे तुम्हाला सांगणार मी. झाडाच्या अलगदच असं खत द्यावं लागते. तर झाडांची ग्रोथ वाढली पाहिजे त्यासाठी खत दिलं जाते. त्यासोबतच त्याला फळंसुद्धा भरपूर प्रमाणात लागली पाहिजे, त्यासाठी सुद्धा खत दिलं जाते. आणि फळांचं प्रमाण खूप जास्त झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा खत दिलं जाते.
आणि कपाशीचे फळं म्हणजेच कपाशीचे बोंड, याला फळं म्हणू आपण. तर आपण अशा प्रकारे जर खत दिलं तर ते छान वाढून येतील. आणि तिकडे बायका ओरडत आहे कारण तिथे पराठीचे झाडं खूप मोठे मोठे झाले आहे आणि डुकरं वगैरे लपून राहायची शक्यता असते. त्यासाठी त्या किशोरला आवाज देत आहे. तर किशोर आता गेला आहे तिकडे आणि मी इकडे खत देत आहे आणि त्या बाया तिकडे खत देत आहे. तर असं नियोजन असते आपल्या कपाशीचं. आणि कोणतंही पीक असो नियोजनावरच निर्धारित असते. कारण नियोजन जर चांगलं राहिलं तर उत्पन्न चांगलं होईल आणि उत्पन्न चांगलं झालं तर शेतकऱ्यांची मज्जाच मज्जा. मग जर आपण म्हटलं की नियोजन व्यवस्थित नाही करू आणि आरामशीर कोणतंही काम आरामशीर करू म्हटलं तसं होणार नाही. घरचे कामं आजच्या उद्या करता येईल पण शेतातले कामं हे वेळच्या वेळीच करावं लागते. बघा इथून इथपर्यंत झालं आहे आणि तिकडे बाया खत देत आहे. त्याच्यामध्ये हे जर मी खत देतो म्हणलं हे लाईन. आणि आता कापूस निघायला जास्त दिवस राहिलेले नाही आहे. दसरा जवळ आलेला आहे आणि दसऱ्यामध्येच पहिला तोडा होतो आमचा. तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही रेग्युलर राहत जा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा बघायला मिळेल. आपली शेतीमध्ये जे आपल्या शेतीमध्ये पीक आहे ते प्रत्येक पीक मी दाखवलेलं आहे. आणि कपाशीच्या पहिल्या तोड्याच्या वेळेस भरपूर बाया असते आणि आम्ही दसऱ्याच्या आधीच बाया शोधायला निघतो. म्हणजे कसं भरपूर बाया राहिल्या तर आपल्या 1-2 दिवसातच निपटून जाते सगळं. आणि मग जास्त दिवस जर आपण कापूस तोडला नाही झाडाचा तर ते कापूस असा लोंबून जातो आणि झाडही वाकून जाते आणि आपलं नुकसानसुद्धा होते. त्यासाठी लवकर तोडा करावा लागते. आणि हे जे मी सरळ जात आहे तुम्हाला एक तार बिलकुल लाईन दिसत आहे कपाशीची, त्याला तास असं म्हणतात. आमच्या भाषेमध्ये त्याला हे एक तास ते दुसरं तास असं म्हणतात. आणि स्वराची पप्पा तिकडे मला सांगत आहे की हा तास पूर्ण सरळ घेऊन जा, अर्ध्यातून इकडे पलटू नको. कारण अर्ध्यातून जर पलटलं दुसऱ्या तासाला आपण लागलं तर आपण विसरून जातो झाडं कुठपर्यंत आले आहे आणि कुठपर्यंत आपण खत दिलं आहे. तर ते झाडं अशीच राहून जाईल. त्याच्यासाठी हे मला सांगत आहे की पूर्ण शेलमेल घे. गावठी शब्द आहे शेलमेल. तर मी त्याला तास म्हणतो. तर अशा प्रकारचं आमचं खत देणं सुरू आहे आणि खूप छान असं वातावरणसुद्धा आहे. आज आभाळ येणं जाणं सुरू आहे आणि ऊनसुद्धा नाही आहे. ऊन नाही आहे त्याच्यामुळे मला तर खूप भारी वाटत आहे आज. कारण तर उन्हामध्ये मला खूप म्हणजे मला राहू की कोणालाही राहू बायांना राहू उन्हामध्ये गरगरतं, डोकं गरगरतं, चक्कर येतं. हे ऊन खूप चिडावतं राहते या सीझनचं ऊन. तर त्याच्यामुळे ऊन नाही आहे आणि वातावरण छान थंड थंड आहे. त्याच्यामुळे लवकर आम्ही सगळे मिळून खत देत आहोत आणि आपलं खत देणं आता होतच आलं आहे. तिकडल्या तासात बाया आहे, इकडल्या तासात मी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे की कपाशीमध्ये एकटं कधीही यायला जमत नाही. खत द्यायचं राहो की फवारणी मारायची राहो सोबत 2-3 पाहिजेच. आणि बघा सगळ्यांनी आता इकडे खत देणं सुरू आहे. मी पण आतापर्यंत खत दिलं. आता व्हिडिओ काढायचा आहे बायांचा त्याच्यामुळे मी स्वतः कॅमेरा घेतला. हो शेलमेल घेतलं तिथपर्यंत पूर्ण आडासा दिला. तर आता आम्ही 2-3 बाया सांगितल्या होत्या पण त्या बाया काही आल्या नाही. त्या वेळेवर दुसऱ्याच्या कामासाठी गेल्या. मग हे किशोरची वाईफ आहे आणि तिच्यासोबत एक तिची मैत्रीण आहे. तर त्यांनी आले दोघीजणी आता. तर दोघीजणी आता खत देत आहे आणि मी तिकडे देत होती. तर आता यांचा व्हिडिओ काढायचा आहे त्याच्यामुळे कॅमेरा मी घेतला कारण हे व्हिडिओ काढायला खूप त्रास करतात. नाहीच्या बरोबरच आहे व्हिडिओ काढणं म्हणजे यांच्यासाठी. संपलं तिथे ठेवून हो तिथेच ठेवणार पाहिजे शिलावर. हे बघा आता खत भरणं सुरू आहे त्यांचं. एकामेकाच्या वट्यामध्ये खत भरून देत आहे त्या आणि त्या पाय आता खत मारत येत आहे. खत टाकत
झाडाला. तर अशा प्रकारे खत टाकणं असते आमच्याकडे. तुमच्याकडे कशी पद्धत असते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खत मारल्याने छान असे बोंड धरते. अजून जे बोंड तर धरले आहे आता, अजून त्याच्यानंतर परत बोंड धरते चांगले. 4 तरी वेचा झाला पाहिजे त्याच्यासाठी. 4 वेचे होते आमच्याकडे कपाशीचे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा प्रकारे वेचे होते. आणि खत दिल्यानंतर असं छान झाड वाढून येते आणि बोंड धरते त्याला परत चांगले. आणि आता परत एक रोग निघला आहे, बोंडाचे जे पानं आहे पानोऱ्या, आता पात्या गळणं सुरू आहे. फुलपाती गळणं सुरू आहे. तर त्याच्यासाठी हो त्याच्यामुळे वे. आणि इथं आकाशात पहा झिंगोट्या कशा उडत आहे मस्त. हे आमचं तिसरं खत आहे. याच्या आधी 2दा खत दिलं होतं आम्ही, जेव्हापासून लावली कापसाची झाडं जेव्हापासून लावली तेव्हापासून. आणि आता खत दिल्यानंतर पावसाची खूप गरज आहे. आणि पाऊस येणारच, कारण आभाळ धरूनच आहे. कारण कसं पाऊस जर आता आला तर खत छान असं जिरून जाते पाऊस आल्यावर. तर असं मुळापर्यंत पोचते झाडाच्या. आणि झाडाचे फुलफळं हे चांगले फुलून येतात. त्यासाठी पाऊस आता आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे आता कोणते कोणते कामं सुरू आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शेंबडी हां अरे बापरे. तिले म्हणलं मुक्काम कर, उद्या मी येणार असा. तू आपण जाऊ, बाबाला जाऊ दे म्हणलं. बाबा जाऊ नाही म्हणे पोट्टी. कपाशीला अर्ध जास्त खत देणं झालं आहे. आता थोडं फक्त बाकी आहे. तर चला आता आपण जेवण करून घेऊया, कारण सकाळी नाश्ता पण झाला नव्हता. आणि बघा आता पालकचं वरण आहे, डब्यामध्ये पोळ्या आहे आणि भात आहे खालच्या डब्यामध्ये. तर अशा प्रकारचं आपलं जेवण सुरू आहे. तर आता आमचं अशा प्रकारचं खत देणं सुरू आहे. आणि तुमच्याकडे कोणते कोणते कामं सुरू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.